नमस्कार. काल आपण व्यासांच्या एकूणच वंश बघत पुढे व्यासांनी आपल्याच परिवाराची कथा कशी सांगितली आहे हे साधारणतः बघितलंय. महाभारताची कथा ही ज्या काळात फुलत बहरत जाते त्या काळानंतर पुढे 2-3 पिढ्याच्या नंतर ती सांगितली जाते. म्हणजे मधला काळ त्या कथेच्या मध्ये कोणी सांगितल्याचं कोणी काही केल्याचं आपल्या लक्षात येत नाही. पण ही कथा नेमकी पांडवांच्या वंशाच्या पर्यंत कशी जाते हे जरा बघणं आवश्यक आहे. आणि मी जी जयाची कथा म्हणालो ही जयाची कथा आहे आणि आपल्याच वंशातल्या जयाची कथा, ईश्वरावर विश्वास ठेवण्याची कथा, त्या कथांच्या मधून चांगलं बघण्याची कथा, त्या घटनांच्या मधून चांगलं बघण्याची कथा, अशी ही सगळी कथा आहे. या सगळ्यामध्ये केंद्रस्थानी महाभारताच्या युद्धामध्ये आहे अर्जुन. अर्जुन हा श्रीकृष्णाचा सखा आणि अर्जुनाच्या आयुष्यामध्ये ज्या ज्या काही गोष्टी घडतात त्या कृष्णाच्या इच्छेनीच घडतात हे लक्षात ठेवलं पाहिजे. कृष्णाच्या इच्छेनेच घडतात. म्हणजे अगदी द्रौपदी स्वयंवराच्या वेळी कर्णाला द्रौपदीला नाकारायला लावणं, लोक म्हणतात द्रौपदीने कर्णाचा अवमान केला होता. असं अजिबात नाहीये, माझं ते मत नाहीये. त्याही वेळेला कृष्णानं हे शिकवून ठेवलंय, सांगून ठेवलंय की एका स्त्रीला आपला पती निवडण्याचा अधिकार आहे. स्त्री म्हणजे काही पणाला लावण्याची वस्तू नव्हे. आणि ज्या ज्या वेळेला ते केले गेले त्या वेळेला शिक्षा झाली आहे. पांडवांना शिक्षा झाली आहे. कोणीतरी जिंकावं आणि ती युद्धात एखाद्या प्रसंगात जिंकण्याची वस्तू नव्हे हे सांगण्यासाठीच द्रौपदीला नाकारलं गेलं. द्रौपदीने कर्णाला नाकारलंय. आणि अर्जुनाच्या हातून साध्या वेशात, ब्राह्मण वेशामध्ये आलेल्या अर्जुनाच्या हातून पण पूर्ण करून मग अर्जुनासोबत द्रौपदी गेलेली आहे आणि पुढे ती 5 जणांची पत्नी झालेली आहे. अर्थात तिच्या संमतीनं हे सगळं घडलेलं आहे. द्रौपदी ही काही अर्जुनाची एकमेव पत्नी नव्हे. अर्जुनाला अनेक वेळेला वनवास सहन करावा लागलाय, अनेक वेळेला. म्हणजे जेव्हा ती 5 भावांची पत्नी होते तेव्हा प्रत्येक भावाला द्रौपदीचा वेळ वाटून मिळतो आणि असं ठरतं की कोणीही त्या 5 पैकी 4 वाट्याला द्रौपदी आलेली असेल तेव्हा त्यांच्या एकांतामध्ये विघ्न आणायचं नाही. आणि जो आणेल तो 1 वर्ष वनवासात जाईल. एका अजाणत्या क्षणी युधिष्ठिर आणि द्रौपदी एकत्र असताना अर्जुन मध्ये येतो आणि त्यांच्या एकांताचा भंग होतो. आणि या एकांताचा भंग झाल्यावर त्याच्या प्रायश्चित्त म्हणून अर्जुनाला 1 वर्ष वनवासात जावं लागतं. अर्थात याचाही प्रयोजन प्रत्येक गोष्टीचं आहे. म्हणजे उगाच काहीतरी केलंय असं नाहीये, प्रयोजन प्रत्येक गोष्टीचं आहे. मग अर्जुनाला तपश्चर्या करणे, अस्त्र प्राप्त करणे, या सगळ्या गोष्टी कराव्या लागणार आहेत. पण या दरम्यान अर्जुनाला काही विवाह देखील करावे लागलेले आहेत. म्हणजे द्रौपदी ही अर्जुनाची एकमेव पत्नी नव्हे. यातली नागा राजाची राजकन्या म्हणजे उलुपी हिच्याशी सुद्धा अर्जुनाचा विवाह झालाय. आता उत्तर भारताचा पूर्वोत्तर भारताशी कसा संबंध आहे बघा. नागा राजाची कन्या उलुपी हिच्याशी अर्जुनाचा विवाह झालाय आणि उलुपी आणि अर्जुनाचा पुत्र आहे इरावण. आता गंमत अशी आहे की बृहन्नडा झालेल्या अर्जुनाचा पुत्र इरावण, म्हणजे बृहन्नडा झाल्यावर झालेला पुत्र नाही हा, पुढे बृहन्नडा अर्जुन होतो. आणि इरावणाची पूजा दक्षिण भारतामध्ये तृतीयपंथी लोक करतात, त्याला आपला देवता समजतात. तृतीयपंथीयांची देवता इरावण. अर्जुनाच्या उलुपी नावाच्या पत्नीपासून झालेला हा मुलगा आहे. अर्जुनाची दुसरी पत्नी आहे चित्रांगदा, ही मणिपूरच्या राजाची आहे. एक नागालँड ज्याला नागा राज्य आपण म्हणतो. दुसरी मणिपूरच्या राजाची कन्या आहे चित्रांगदा. या सोबत सुद्धा अर्जुनाचा विवाह झाला आणि चित्रांगदेपासून अर्जुनाचा पुत्र आहे बब्रुवाहन. पुढे जेव्हा अर्जुन अश्वमेध यज्ञ युधिष्ठिर करायला लागतो आणि अश्वमेध यज्ञाचा घोडा पार मणिपूर राज्यापर्यंत जातो तेव्हा अर्जुनाचा सामना आपल्याच पुत्राशी म्हणजे बब्रुवाहनाशी होतो. अगदी बब्रुवाहन अर्जुनाच्या इतकाच बलशाली सशक्त असतो. या दोघांच्या युद्धात पिता आणि पुत्राच्या युद्धामध्ये नुकसान होऊ नये म्हणून तिथे चित्रांगदा येते आणि आपली ओळख पटवून देते, अशी ती कथा आहे. कधी अन्य वेळी ती कथा सांगेन. पण बब्रुवाहनाची आपल्याच पुत्राची भेट अर्जुनाची दीर्घकाळानंतर झालेली आहे आणि ही चित्रांगदा आहे. आणि अर्जुनाची 4थी आणि शेवटची पत्नी आहे सुभद्रा.
म्हणजे बब्रुवाहन हा तिकडे पूर्वोत्तर भागामध्ये आहे, इरावण हा पूर्वोत्तर भागामध्ये आहे. तर चौथी पत्नी आहे सुभद्रा, जिचं हरण करायला लावलं आहे स्वतः भगवान कृष्णाने. म्हणजे सुभद्रेचा विवाह बलरामांनी दुर्योधनाच्या सोबत ठरवलेला होता, पण तो सुभद्रेला मान्य नव्हता. सुभद्रेचं प्रेम अर्जुनावरती होतं, तिला अर्जुनाशी विवाह करायचा होता, म्हणून अर्जुनासोबत तिला पळायला लावलं. अर्थात रथाचा लगाम सुभद्रेच्या हाती दिला. पुन्हा इथे पती निवडण्याचा अधिकार सुभद्रेला दिला जातोय. आता सुभद्रेचा पुत्र आहे अभिमन्यू, द्रौपदीचा पुत्र आहे श्रुतकर्मा. म्हणजे बघा आता अर्जुनाचे पुत्र किती आहेत, प्रत्येक पत्नीपासून एक आहे. द्रौपदीचा पुत्र आहे श्रुतकर्मा, ज्याचा महाभारताच्या शेवटच्या दिवशी वध केला आहे कृपाचार्य आणि अश्वत्थाम्याने. श्रुतकर्मा तो संपला, तिथे त्याचा मृत्यू झाला. अर्थात अश्वत्थाम्याला मोठी शिक्षा भगवान श्रीकृष्णाने दिली. दुसरं आहे उलुपी इरावण, जो आपापल्या भागामध्ये राहिला. तिसरा आहे बब्रुवाहन चित्रांगदाचा पुत्र, जोही त्या भागातच राहिला. आणि चौथी सुभद्रा अभिमन्यू, ज्याचा वध झाला महाभारताच्या युद्धामध्ये. म्हणजे एक युद्धानंतर श्रुतकर्मा मेला, तर अभिमन्यूचा चक्रव्यूहामध्ये वध करण्यात आला, तिथे त्याची हत्या करण्यात आली. आणि या हत्येनंतर उत्तरेचा गर्भ सुद्धा संपविण्याची प्रक्रिया झाली. पण उत्तरेचा गर्भ संपला की पांडवांचा सगळा वंश संपला, हे लक्षात घ्या. पण भगवान श्रीकृष्णांनी उत्तरेचा गर्भ वाचवला आणि या उत्तरेच्या गर्भातून अर्जुनाचा नातू जन्माला आला, त्याचं नाव परीक्षित. आणि परीक्षिताचा पुत्र जन्मेजय. आता आपण अर्जुनाचा एकट्याचाच वंश पुढे सरकतोय, बाकी सगळ्यांचा वंश विच्छेद झालाय. कौरवांचा वंश तर तेव्हाच त्या जयाच्या लढाईमध्ये, महाभारताच्या लढाईमध्ये संपलेला होता. आता अर्जुनाचा एकट्याचा वंश उरला आहे आणि तो परीक्षित आणि जन्मेजयाच्या रूपाने उरला आहे. जन्मेजयाने सर्पयज्ञ केला आहे. महाभारताच्या भागवत कथेची सुरुवात इथून होते, लक्षात घ्या. महाभारताची कथा व्यास सांगायला सुरुवात कुठून करतात? महाराज शंतनूच्या पासून. म्हणजे अगोदर फक्त हे राजे होऊन गेले आणि या राजाच्या पोटी महाराज शंतनू जन्माला आले आणि शंतनू सत्यवतीला भेटले, सत्यवतीला घेऊन गेले. गंगेच्या पुत्राला म्हणजे भीष्म प्रतिज्ञा घ्यावी लागली, म्हणून ती प्रतिज्ञा झाली. इथून महाभारताच्या कथेची सुरुवात होते आणि ती येऊन थांबते ती पांडवांच्या वनगमनापर्यंत, म्हणजे पांडवांच्या स्वर्गारोहणापर्यंत येऊन थांबते. आता मध्ये पांडवांच्या स्वर्गारोहणानंतर परीक्षिती जन्मेजय यांच्या काळात परीक्षितीवरती जो सर्पाचा वार होतो त्याचा बदला म्हणून जन्मेजय यज्ञ करायला लागतो. एक असुरक्षितता असते, एक अवघड स्थिती आलेली असते, कलियुगाचा प्रारंभ होणार असतो आणि यावेळी जगाला तारणारा मंत्र, तारणारी कथा, तारणारी शक्ती, जगाच्या मध्ये ज्ञान देणारी शक्ती कुठे असायला हवी, हा प्रश्न सगळ्यांच्या मनामध्ये पडतो. तेव्हा ही जयाची कथा, ही भागवत कथा रूपाने लोकाला आत्मशांती देईल असा सल्ला नारद देतात. आणि महर्षी वेदव्यासांनी सांगितलेली कथा, ब्रह्मदेवानी सांगितलेली कथा जगाच्या समोर मांडावी, यासाठी कथाकथनकाराची नियुक्ती होते. मग पहिल्या भागामध्ये आपण पाहिल्याप्रमाणे एक एक पुढे येतात. त्याच्यामध्ये मग आपले वैशंपायन येतात, शुकमुनी येतात, नैमिषारण्यामध्ये शौनक येतात, ते भाट येतात, सगळे येतात. रोमहर्षण येतो, रोमहर्षणाच्या नंतर त्यांचा मुलगा उग्रश्रवा येतो. या सगळ्यांच्या कथाकथनकारांची निर्मिती होते आणि जन्मेजयाच्या यज्ञामध्ये ही कथा सांगितली जाते. या कथेचा खरा प्रचार आणि प्रसार या जन्मेजयाच्या यज्ञापासून झाला आहे आणि तो जगाच्या शांतीसाठी झाला आहे, हे लक्षात ठेवणं आवश्यक आहे. म्हणूनच जगाच्या शांतीचा प्रसार करणारी ही कथा, जगाला आत्मज्ञान देणारी ही कथा, जगाला जयाचा मंत्र देणारी ही कथा पुढे आपल्याकडे सांगितली जाऊ लागली. तिची वेगवेगळी रूपं आली. म्हणजे अर्जुनाचा पुत्र बब्रुवाहन तिकडे गेला पूर्वांचलामध्ये, तिथे काही रूप बदलून गेली. अष्टलक्ष्मीत वेगळीच कथा आहे, दक्षिण भारतामध्ये वेगळीच कथा आहे, उत्तर भारतामध्ये वेगळीच कथा आहे. ही वेगवेगळी रूपं बदलत गेली आणि या कथेचा विस्तार होत गेला. रूपं बदलली तरीही हेतू तोच आहे, जगाची शांती आणि जगाचं कल्याण. ते या कथांच्या माध्यमातून घडत राहो, यासाठीच हा सगळा प्रपंच. नमस्कार.